प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयामध्ये सुनावण्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करणं हे मी काही उचित मानत नाही. थोडासा वेळ आणि अवधी आपण दिला पाहिजे. खरं समोर येईल आणि त्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल. दोषीवर शिक्षा होईल, पण एनटीएची काही जबाबदारी आहे की नाही? एनटीएची जबाबदारी आहेच ना, मूळ जबाबदारीच एनटीएची आहे. कुठल्या त्याच्यावर कारवाई होईल, पण एनटीएचीच मूळ जबाबदारी आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि भारत सरकारनं आणखी कडक पावलं यामध्ये उचलावी अशी आमची मागणी आहे. एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. नीट पेपर फुटी प्रकरण हे दुर्दैवी आहे. त्याचे धागेदोरे लातूरपर्यंत आलेत, हेच धक्कादायक आहे. या धक्क्यातून अनेक जण अजून सावरलेले नाही आहेत. पण मी माझ्या सामाजिक माध्यमांवर जे मत मी व्यक्त केलं तिथेही मी म्हटलं की एखाद्यानं जर गुन्हा केला तर समाज गुन्हेगार होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनाच त्या चष्म्यातनं जर आपण पाहायला सुरुवात केली तर ते थोडंसं अन्यायकारक होतं. लातूर पॅटर्न, लातूरचं हे जे काही वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे तो अशा एका म्हणजे अडचणीमुळं किंवा एखाद्या अशा कृत्यामुळं त्याची हानी होणार नाही याची दक्षता आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि लातूरमध्ये महाविद्यालयांनी हे यश सुरुवातीला संपादन केलं आणि त्याच्यानंतर मग शिकवण्या या सुद्धा या ठिकाणी सुरू झाल्या. म्हणजे अगदी शालांत विद्यार्थी यांच्या सुद्धा शिकवण्या इथं घेतल्या जातात आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याही शिकवण्या इथं घेतल्या जातात. लातूर आता कोटा अशी तुलना अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली होती आणि मला लातूर पॅटर्नचा अभिमान आहे. कारण देशातल्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत तिथं जितक्या संख्येनं लातूर विद्यार्थी उत्तीर्ण होतात तितक्या संख्येनं या देशातल्या कुठल्याही शहरात विद्यार्थी उत्तीर्ण होत नाहीत. मला असं वाटतं हे लातूरचं वैशिष्ट्य आहे आणि आज त्याला दृष्ट लागते हे थोडंसं वेदनादायी आहे. आणि म्हणून त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी आज आम्ही इथे एकत्रित आलेले आहोत. पण मला असं वाटतं पेपर फुटी प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थी पालक यांच्यासाठी तर हे जीवघेणं आहे आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये आणखी कडक पावलं कशी उचलता येतील किंबहुना ज्या व्यवस्था आजपर्यंत त्यांनी राबवल्या त्यात सुद्धा त्रुटी आहेत, त्या त्रुटी आपल्याला कशा बाजूला सारता येतील यासाठी सुद्धा म्हणजे विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. राजकारण घुसले असं वाटतं का तुम्हाला? ते मला असं वाटतं ज्यांना राजकारण करायचं त्यांनी करावं, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण केलंच पाहिजे त्या मताचा मी नाही आहे. शिवराज बोटेगावकरांची लातूरमध्ये कोणाची ओळख नाही आणि एखाद्या निवडणुकीमध्ये जेव्हा बुद्धिवंतांचा मेळावा होतो त्या मेळाव्यामध्ये एखाद्यानं वक्तव्य करणं काही वर्षापूर्वी आणि त्या वक्तव्याला आता या घटकेला ज्या घटना घडतात त्याच्याशी जोडणं, मला असं वाटतं याच्यावर काय टिप्पणी करायची. आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयामध्ये सुनावण्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करणं हे मी काही उचित मानत नाही. थोडासा वेळ आणि अवधी आपण दिला पाहिजे. खरं समोर येईल आणि त्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल. दोषीवर शिक्षा होईल, पण एनटीएची काही जबाबदारी आहे की नाही? एनटीएची जबाबदारी आहेच ना, मूळ जबाबदारीच एनटीएची आहे. कुठल्या त्याच्यावर कारवाई होईल, पण एनटीएचीच मूळ जबाबदारी आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि भारत सरकारनं आणखी कडक पावलं यामध्ये उचलावी अशी आमची मागणी आहे. मी व्यावसायिकांना आश्वस्त करू इच्छितो की घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. कारण जे व्यावसायिक आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करतायत. समजा ज्या परवानग्या त्यांना आजवर मिळाल्या त्या शासन स्तरावरच मिळालेल्या आहेत, मग त्या राज्य सरकारनं दिल्या असतील, त्या
महानगरपालिकेने दिल्या असतील. त्यामुळं मला असं वाटतं की याच्या खोलात जाणं आवश्यक आहे. हा, एखादी अनियमितता जिथं असेल, एखाद्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. संस्थेला जी नोटीस आली, संस्था त्याचं उत्तर जिल्हा उद्योग केंद्रात सादर करेल. साधारणतः मला असं वाटतं त्यांना अवधी सुद्धा दिला असेल. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही भूमिका आहे की इथं ज्या काही अडचणी आहेत किंबहुना जे प्रश्न आज उद्भवलेले आहेत ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला कसे सोडवता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.